अतिशय सुंदर अशी भजनाची सुरुवात सन्माननीय आमचे परममित्र अखिलेश फाळके बुवा खरोखरच चारुकेशी रागातून प्रार्थना आणि सुंदर असं नोटेशन 17 मात्रा राग देश बरोबर बुवा बघूया प्रयत्न करणार 100% सुरुवात करतोय शोधून शिनला जीवा तारी साध तुलाही पोचल का दारोदारी ओळखल भारी भाग तुझा कधी लागल का श्याम मुरारी कुंज विहारी तो श्रीहरी भेटल का वाट मला त्या गावाऱ्याची आज कुणी तरी गावल का तुझ्या माझ्यात भेटेल साऱ्यात तू शोध नाही कुठे या बसाऱ्यात तू हृदय वृंदावनी थोडी तो गई तुझना धागई वाहतो कावरी तुझला नागरी मंदिरी राहुली वापसाला कधी झाला माहुली बाबा मोळा तिथे बाबा सुंदर या ठिकाणी संतोष आमलोसकर बरोबर ना संतोष आमलोसकर या माऊलींकडून 101 रुपयांचं बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद त्याचप्रमाणे या ठिकाणी बाबा आमलोसकर माजी सरपंच या गावचे माजी सरपंच आबा आमलोसकर यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक म्हणजे बक्षीस आहे मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद मग सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे खरोखर श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना करतोय बुवा अतिशय सुंदर म्हणजे तुम्ही सांगितलं बुवा की तरुण तडफदार बुवांमध्ये जर जरा वॉइस सायलेंट करा फक्त अपलोड टॉनिकच तसा 15 ते 20 मिनिटात फक्त शॉर्ट अँड स्वीट मध्ये जरा फक्त 20 मिनिटं सांगता बुवा बोलता बोलता बुवा बोलून गेले की अतिशय गोड आवाज आहे म्हणजे तरुण तडफदार बुवांमध्ये बुवन अकडे तर सांगतास की काय करता हा आणि अकडे तर चांगला व जा असा तर स्टेट फॉरवर्ड तोंडावर बोलायचा बरोबर एका बाजून चांगला म्हणतात आणि दुसऱ्या बाजून एखाद्याचे चाबे ओढतात ना तसा तुमच्या भाषेत झालेला असू दे बुवा काय नाही राहिला विषय बुवा की आज भजनी बुवाचं काम काय कारण संतांनी जो आपल्याला वारसा दिलाय संतांनी जे मांडून ठेवलंय ते आपण मायबाप भजन श्रोत्यांपर्यंत मांडलं पाहिजे बुवा हे जर काम कोणाचं असेल तर ते भजनी बुवांचं आहे बरोबर ना बुवा पण मला एका गोष्टीचा वाईट वाटला सुरुवातीक बुवा तुम्ही ढोलकी वाजवला प्रस्तावना झाली ठीक आहे पण माझ्या माहितीनुसार बुवा भजनाच्या सुरुवातीला ढोलकी हा तमाशाचा खेळ नाही बुवा माझ्या माहितीनुसार तर भले तुझ्या अभ्यासात काय असत तर तुझा तुका माहिती पण माझ्या अभ्यासानुसार बुवा मी सांगतो की सुरुवातीला ढोलकी वाजवणे गजर आहे ना गजराच्या माध्यमातून आपल्याला खूप काही लोकांपर्यंत देण्याची कॅपॅसिटी तर हा दोघांमध्ये पण ती वेळ असते तो एक गाभा म्हणजे गजर आहे त्या गजराच्या माध्यमातून माझ्या मायबाप भजन श्रोत्यांपर्यंत चांगल्या गोष्टी गेल्याच पाहिजे पण ही चूक आज माझ्या माहितीने तर आपल्या पटला नाही त्यांनी तुला सांगितलंय जाका असा तर तू बघ कारण सुंदर भजन आहे कारण भजन म्हटल्यानंतर सुरुवातीला सांगितलं आमच्या पांचाळ बुवांनी ठेवून दिलंय म्हणजे मनात प्रत्येकाच्या घालून म्हणजे ठेवलंय ते म्हणजे आमचे फॅशनेबल भजन आहे भजन भजन
भजन नोवे रे भजन भजन नोवे रे भजन नोवे रे भजन टाळ नवे खुळखुळ पकवाचा नवे भेट वाजा तान सुरने ही तुरतुन ताल सुर नवे तुरतुन ते माझ्या संतोषकर माऊलींना माहिती असं कारण त्यांनी खूप कित्येक वर्ष त्यांनी आज पकवासात जगात आपल्या साथ माझ्या गुरु माऊली प्रमोद हरियन पूर्ण केलेली आहे कारण टाळ नवे खुळखुळ हा पकवाचा नवे भेट वाजा ताल सुर नवे तुरतुन हे भजन नवे रे भजन संतांच्या भंगाला सिनेमाची चाल त्याला रेडीमेड भांडवल सार त्रास काही ना डोक्याला अभंगाची करुणे माती बुवा चिकल कालविती अर्थाचा अनर्थ करून बुवा हे भजन नोवे रे भजन धन्यवाद बुवा ठीक आहे आणि राहता राहिला विषय बुवा दुसरा की बुवा काळी दोन हे बुवांचं वाक्य माझ्या काय बुवा बोललात की काळी दोन बुवा आजपर्यंत तुम्ही कार्यक्रम तुमच्या सोबत बघितला पेटी असतात आपली काळी दोन स्टँडर्ड शिवाय बुवा पेटी घेत नाही कारण बुवा काल बारी माझ्या भगवती मुंगेत होती देवी जवळ झाली आज तुमच्या सोबत कारण ह्यो माझा पकवास वर खाली करूचो लागतं म्हणून काय मोठेपणाचा विषय नाही पण सांगतोय तू केंड करत असेल तर तुझा लाभ तुझ्यापर्यंत असं विषय नाही पण आज ही काळी दोन स्टँडर्ड बुवा वापरतात ही काळी एका कारण बुवा आज उद्या कुडाळचे आपल्या तडकदार बुवांमध्ये अतिशय सुंदर ज्यांचं भजन आहे ते वैभव सावंत बुवा उद्या आमचे जामसंडे पाटकरवाडीला बुवा भारी आहे ऐकलात आणि तुम्ही सांगितलात ही पेटी बुवा आज लंडन मध्ये जाऊन ज्यांनी हरिनामाचा जयघोष केला कमल सुत खरोखर तुमच्या हातच सरस्वती या 250 बुवाच कार्यक्रम महिला वर्ग त्यांच्याकडून दोघांसाठी 251 रुपयांचं बक्षीस आहे तर बुवाचा प्रेम समाज 400 माका दिले बुवा ठीक आहे पण आज लंडन मध्ये जाऊन ज्यांनी हरिनामाचा जयघोष केला ते कमल सुद्धा विलास पाटील बुवा यांची आज पेटी बुवा आज या 2020 पारंपरिक भजनात मला वापरायला मिळते हे माझं परम भाग्य बुवा हे माझी आई वडिलांची पुण्य आहे माझी कुठेतरी पुण्य आहे काय आता फॅशन झाली आहे काळी दोन स्टँडर्ड असा कोणी काय सांगणार नाही बुवा काळी दोन स्टँडर्ड घेऊन बस सफेद दोन घेऊन बस आज नाही म्हटलं तरी कित्येक बारे केल्यानी विलास पाटील बुवानी कित्येक बारे झाले असतील पण हीच पेटी होती तेव्हा त्यांनी सांगितलं नाही की बुवा माझी काळी दोन हा तू काळी दोन वालो माहिती आहे तेव्हा ते काय बोंबाटतो तो आवाज जरा स्वरात बोलो पण ते वांडर देखील म्हणत असतील उद्या रविवार बंगला तर उद्या सुट्टी आमका पण ना म्हणता तेव्हा 100% सांगते ते वांडर देखील म्हणत असतील बुवा आपण वर आवाज लावतो पण वर आवाज ह्या स्वराक आपण भिडवतो ना तर स्वरात देखील आपली आवाजाची धमक पोचव होईल आणि त्याला लय मर्यादा काहीतरी थोडीफार होईल बाकी तू हात तर असं मुळात कोण धरू शकत नाही आणि धरल्यानंतर आता थंडीचो येतात तो वात त्या वातान धरल्यानंतर बाकी कोणचो जात नाही बाकी हिंमतच नाही मला पण ठीक आहे बुवा रागान बघू नको रागान बघायचा नाही प्रेमान बघायचा तू म्हटलं की ह्या म्हणता काय विषय मागून घेतले ना वर खुर्ची खाली व तू तुझी हाईट मी जरी तुझ्यापेक्षा वयात 2 वर्षांनी जरी मोठो असलोय तरी दादा बोलता बारको भाऊ ऐकता आज तू ऐकवता दादा बोलता भले कोण सांगते तुझी नाट मोडू तुझी 10 मिनिटं बस पण बुवा तुम्ही सांगितलं लोकांपर्यंत आज पंचरत्नांनी जे काही बाऱ्या केल्यात म्हणजे त्यांच्या पाठोपाठ उद्या म्हणा कोणी अखिलेश फाळकेने सुशांत जोईलबोनी काहीतरी वाकोट्यांमध्ये तमाशा घालल्याने नाही पण काहीतरी लोकांपर्यंत चांगले 4 शब्द दिल्याने ही बुवा पोच पावती बुवा 100% त्या मताला समज मी आहे पण वाकड्यात जर जाणार असतो तर त्या वाकड्यात जाणाऱ्या खऱ्या जागेवर ठेचतो ही शाळा आमची पांचेळ म्हणजे बरोबर ना आम्ही कोणाचा काय घेतला नाही आणि कोणाचा काय घेऊन खाला नाही त्यामुळे विदाऊट गुरुचे बांधावटचे रे ना दोघं पण बरोबर ना माझी सवय समोरचं काय मारित असतात तर वासूर मारची सवय माका नाही असे विषय पण ठीक आहे माका वाटलं काय घेऊन येतात असं द्या सुद्धा नोटेशन आणि तुमचा देश ओके म्हणजे बुवानी सांगितलं ह्या बुवांकडे क्षमता आहे की पासा राग लावतो वारकरी पण आज बुवा काहीतरी सांगतात म्हणजे हा माका चॅलेंज स्वीकारू
चॅलेंज सगळे पण मी चॅलेंज बघतोय, पण तुमचं देश राग बघते. वर पंचमापर्यंत तुम्ही जातास, दैवत पार करा, निषादापर्यंत जावा, पण ती पांढरी आहे खाली, काय दमान घ्यावा. देश राग बघा. देश रागातून मेघ मल्हार, मेघ मल्हार मधून मिया मल्हार. आता बघा. निसरे मगरी रे पमगरी गरी बरोबर. तशी तुम्ही मूर्ती जशी बनवतास, मूर्ती हुबेहूब जशी तशी तशी ह्या आता तुमच्या सरस्वती या 100%. नवशा मारुती गणपत यांच्याकडून देखील 200 रुपयांचं बक्षीस आहे, स्वीकारतोय. धन्यवाद. चावरी नाही ना भरायची वाटत तुझे. तळ हाताच्या रेशानी सहज सुगा गवोगी तुरी स्वयं प्रकाशी तू तारा. पट्टी व पट्टी आणि 2 खाली लावली आणि 4. म्हणजे बुवा आपण वर वर जातो, म्हणजे तसे वर नाही, वर वर आवाजात जातो, पण बुवा काहीतरी आपल्या स्वरात धारवी. देश राखवा तुमचा. देश रागातनं बुवा खूप गाणी आहे. म्हणजे आज असू दे, म्हणजे तू म्हणत की मी म्हटलंय पण या देश रागात बुवान सादरीकरण केलं, बुवा असं काय नाही. राग बघा बुवा. गोकुळात रंग खेळतो, रंग खेळतो श्री हरी मोहनात रंग राधिका, रंग राधिका बाबरी लवितो नरा समसवला लगला तुझा रंग हारिया सुरबाधरीचा कोणी मना. गोकुळात रंग खेळतो, रंग खेळतो श्री हरी मोहनात रंग राधिका, रंग राधिका बाबरी गोकुळात रंग खेळतो, रंग खेळतो श्री हरी. गणपती बाप्पा मोरया, गणपती मोरया. नाच नाच रे गजानना, वाजे मुरुंग हरिदा. राग लावलाय बुवा, ठीक आहे. कारण तुमच्याकडे पण बुवा क्षमता की कुठल्या रागातून कुठल्या राग आळवावा, बरोबर ना बुवा. कारण म्हणून सुरुवातीला सांगितलं दोन्ही पण विदाउट गुरुचे बनावचे नाही. पण बुवा राहता राहिला विषय बुवा तुम्ही सांगितला, अतिरेक जर काही करशील
तर बोलले तर रांगोळी घालीत म्हणतात कुणकेश्वरात पाटील. बरोबर ना बुवा? चल रे हिम्मत. म्हणजे असं विषय नाही बुवा, पण बघूया. चल बोल बोल बोल. आज महिला वर्ग आहे बुवा. आज बुवा महिला वर्ग म्हटल्यानंतर कुठंतरी आज 70% बुवा खालीच राहायचा. लक्षात ठेव. 30% मार्मिक बतावणी झालीच पाहिजे बुवा. पण आज तुझ्याकडे बघल्यानंतर ते हातात तुझे चावी बिवी काही रवले. किल्ली खायची सकाळी फाटपडी 6 वाजता जाऊची. आज बघा काही दिसणार नाही. पण म्हणून सुरुवातीला बुवा सांगितलं तुम्हाला, म्हणजे बुवाचा पोशाख कसा असला पाहिजे. ह्या वर असो ते खाली तसलेला चालला, पण ह्याचा पाठी येतं तर साडींदारासारखे केस येते. काय प्रकार काय बुवा. त्याच्यानंतर बुवा कोणी किती बळकं होते, पण अजिबात माझ्या अखिलेशला मी दुखावणार नाही. माझं एक वाघ हा तो बंद झालो तुका. ऐकलं? समजणे वाले को इशारा. पण ठीक आहे बुवा. पण 100% बुवाने खरं सांगितले. राजकारणाचा विषय नाही, पण 100% बुवा बरोबर बोलले की साहेबांचा विजय असो. वाटली तरी म्हणता 100% चालत, पण साहेबांचा बुवा 100% खरं आहे तुमचं. आज इलेक्शन इला हिम्मत करते बोलायची. इलेक्शन इला की कोण शिबिरा लावता डोळे तपासण्याची, कोण रक्तदान शिबिर लावता. पण इलेक्शनाच्या माध्यमातून बुवा बघा ते शिबिर वगैरे लावतात, रक्तदान शिबिर. पण तोच मुलगा रक्तदान करत्या वेळी 1 बाटली रक्त देतो. तोच मुलगा रक्तदानाला जाऊन रक्तदान करत्या वेळी 1 बाटली रक्त देता. पण दिवसभर काबाड कष्ट करून दिलेल्या बापा म्हणजे आपल्या वडिलांना संध्याकाळी घराकडे गेल्यानंतर तो एक माणूस म्हणजे तो मुलगो 1 तांबे पाणी देऊ शकत नाही. याची बुवा कुठेतरी आम्हाला खंत वाटते. वास्तविकता आहे बुवा ही. आज 1-1 बाटली रक्त देऊ शकता, पण दिवसभर काबाड कष्ट करून घरी आलेल्या वडिलांना तो 1 तांबे पाणी पाजू शकत नाही बुवा. ही वास्तविकता म्हणजे आताच्या कलियुगात चाललेली आहे. बरोबर ना? पण आज हळदी कुंकू म्हटल्यानंतर आज तू काहीतरी माझे महिला वर्ग, माझे बहिणी काहीतरी बोलू भय होत असतो. पण असू दे बुवा. म्हणजे आज तुमचं असं टार्गेट वगैरे काही नाही करणार, पण तुम्ही सांगितलं बुवा या हरिनामात माझा बुवा काही नसता. जो तो म्हणता मी मोठो, काय कोण मोठो नसता बुवा. कारण आज वस्तुस्थिती आहे, महिला वर्ग आहे, माझ्या बहिणी आहे. एक चांगला संदेश आहे तुमच्या मार्फत बघा. कारण याच 15 दिवसापूर्वी मुंबईला अशी घटना घडली बुवा. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. हीच पोचपावती तुम्ही सांगितलं ना. एखाद्या महिला वर्गाने जाता जाता बोललाय काय अखिलेशने भजन केलं, ही माझी पोचपावती आहे बुवा. ह्याच काहीतरी भजनात टिकूचं बुवा. बरोबर ना? की आज चांगले बुवा सल्ले देण्यासारखे आहेत. की आज 500 किलोमीटर अंतरावरून एखादी मुलगी आपल्या आई वडिलांना, आपल्या भावाला, आपल्या बहिणीला, आपल्या कुटुंबाला सोडून ती मुलगी आपल्या पोटापाण्यासाठी मुंबईला 500 किलोमीटर अंतरावरती जाऊन काम धंदा करते. तर बुवा ती एक मुलगी 4 मुलांच्या समेत बुवा एका रूम मध्ये राहत होती बुवा. पण तिच्या नशीब एवढं खराब आलंय बुवा की त्या 4 मुलांनी तिच्यावरती अत्याचार केला, बलात्कार केला. म्हणजे बुवा ही सांगण्याची गरज आहे. आज या काळात गरज आहे सांगण्याची. म्हणजे नशीब काय आता बघा. स्वतःच्या आई वडिलांना ती मुलगी सोडून 500 किलोमीटर अंतरावरती जाऊन बुवा पोटा पाण्यासाठी काम धंदा करायला गेलेल्या मुलीवरती त्याच तिच्या खास मित्रांनी तिच्यावरती अत्याचार केला. मला सांगा, जन्म देऊन लहानाचं मोठं करून काय शेवटी आई वडिलांच्या पदरात काय पडलं मला सांगा. हे आहे बुवा. ऐकलात बुवा? बाकी असं काय विषय सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच आहे की आज कुठल्या लेवलला जाऊन बारी आम्ही करू शकतो ही आमची ओळख नाहीये. कुठल्याही बोलायला म्हणजे बुवाला कुठे पण जावा आणि कसा पण तोंडात येता तसा बोला, ह्या तुझ्याकडून देखील अपेक्षा नाही माझ्याकडून. बुवा आज महिला वर्ग म्हटल्यानंतर अनेक वर्ग म्हणजे आज गाणी पण खूप येतात. काय बघा ना, ये बंधन तो ढोलकी लावायची नाही, गजराच्या माध्यमातून ढोलकी लावायची. ही परंपरा पंचरत्नाने दिलेली, ती आपण शेवटपर्यंत चालवायची. लक्षात ठेवा. प्यारे का बंधन है जन्मों का संगमय, बंधन दो प्यारे का बंधन है खुशियों का संगमय. मेरे करण अर्जुन आएंगे तेव्हाची बुवा झाली. आणि त्या चालीवरती बुवा आपली आई. आई म्हणजे काय?
हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. आत्मा व परमात्मा यांचे एकरूप जर कोणी असेल तर ती माझी आई आहे, नाही का बुवा? कारण पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन आपण घेतात, पण सकाळी आणि संध्याकाळी बुवा आपल्या आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक झालं तर 100% त्या पंढरपुरात जाऊन विठ्ठलाच्या पाया पडल्यासारखं बुवा आपल्या घरी होईल. तू बोलणार, तू वेगळ्या मार्गात चालत असेल, पण तेवढं पण आपल्याकडे कॅपॅसिटी आहे, फक्त वायस लेंग लागू होईल. ऐकलंच बुवा? पण ह्या परत बोला नको काळी 2 स्टँडर्ड आणि काळी 1, भेदभाव कधी करू नको. आतापर्यंत बोललंय नाही, परत कधी गावशी फक्त हे शब्द लक्षात ठेव. ऐकलं? असू दे. आई माझी मायेचा सागर विलासीने जीवना बहिणीप्रमाणे प्रेम करा. जर प्रेम करायचं असेल तर आपल्या आई वडिलांवरती, भारत देशावरती करा आणि आपल्या जवानांवरती प्रेम करा. कारण माझं सांगण्याचं तात्पर्य बुवा की एका महिन्याचं प्रेम म्हणायला गेला ते बघा, काय सांगू राणी मला गाव सुटना. या एका महिन्याचा प्रेम म्हणजे काय? बिजली पाने वेली आसमंता अंगी बोलूनी आला रे वसंता. या बुवा एका महिन्याचा प्रेम, पण 7-8 महिने झाले, वर्ष जवळ होईल तिला की ब्रेकअप. सत्यनारायणाची पूजा झाली की बुवा ब्रेकअप. ऐकलास? ब्रेकअप झाल्यानंतर काय गाणं असतं बघा, प्यार झूठा था जताया ही क्यों, ऐसे जाना था तो आया ही क्यों. ओ बेदर्दिया यार बेदर्दिया, ओ बेदर्दिया यार बेदर्दिया, ओ बेदर्दिया यार बेदर्दिया, ओ बेदर्दिया यार बेदर्दिया. ओ काय बुवा ब्रेकअप झाला काय तो दुसऱ्या दिवशी तोच पोरगो खायच्या तरी बार मध्ये एका कोणात जाऊन बाटली घेऊन बसलेलो असतो. ब्रेकअप झाल्या कारण बुवा बाटल्याचा विषय आला म्हणून तुम्हाला सांगतोय. कारण बुवा जन्माला जेव्हा मूल येतात तेव्हा ते काय पोलिओच्या डोसाची बाटली, वाय जरा मोठो झालो फकराक लागलो की ते का औषधाची बाटली, 4 जणांच्या संगतीत गेलो की ते का बियरची बाटली, वाय जरा मोठो झालो म्हातारो झालो हॉस्पिटलात गेलो धनगीसकर हॉस्पिटलात गेलो की सलाईनाची बाटली. सरळ बसतं काय रे तू ऑर्केस्ट्रा नाही म्हणून माझ्या डोक्यात जात असतो ह्याच नाडता नक्की बोलच ना तू काय बुवा. इकडे तर सांगतो समाज प्रबोधन आपण करूया आणि हे खायच्या खाई बसलं काही गोव्याच्या एक तुझी राहिलं की वाईस म्हटलं म्हातारो झालो ठाकराक लागलो की पोलिओची ह्याची बाटली सलाईनाची. वाईस नंतर वाय त्याचा निधन झाला 4 जण नेणार ते का आणि स्मशानात गेल्याने ती शेवटाक सारख्या शेवटाक राखेलाची बाटली म्हणजे बाटली तो नाद नको. आज सांगण्याचं तात्पर्य एवढंच की अरे गावात अरे तिट्यावरती माझ्या चंद्रकांत कदम बुवांचं स्मारक झाले. कुसूर मध्ये कैलासवासी आमचे परशुराम पांचाळ बुवांचं स्मारक आहे, विलास पाटील बुवांचं देखील होतंय आणि आज आमच्या खुंटवाशी चिंतामणी पांचाळ बुवांचं स्मारक म्हणजे आज काय योगायोग आहे बघा. म्हणजे आज या 4थ्या पिढीतील बुवा आपण असं समजूया की नशीबवान बुवा आणि आज त्या 18 तारीखच्या म्हणजे आमच्या चिंतामणी पांचाळ बुवांच्या स्मारकाच्या दिवशीच आज आपल्याला बारी करण्याची बुवा सुसंधी या वावडणवासियांनी दिली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
आज सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, अरे पत्ते जरी बावन असले तरी किसणारा एकच असतो, एकटे जरी चार असले तरी जिंकणारा एकच असतो. वारा कुणाचं बी असू द्या, नाच फक्त या वाघोट्यात असतो. जास्त वाजवायचं नाही, जेवढा दिलेला तेवढा शॉर्ट अँड स्वीट असू दे बुवा. आज तुमच्याकडून देखील आज गजर, दोन्ही बुवांचे गजर झाले पाहिजे, म्हणून आज रूपाच्या अभंगाला बुवा सुरुवात करतो जास्त वेळ न घेता. आज तुम्ही सांगितलात की 5-6 राग, 5-6 राग बुवा बघूया जमतात काय. बेस झाले पकवास मगरे सरी बरोबर. आज तुमच्यासारखा माझ्यासारखा नवोदित कलावंत प्रत्येकाच्या मनात जाऊन पोहोचवण्याचं काम जर कोण करत असेल तर हे माझे युट्यूब वाले. आणि आज तुषारजी शिंदे हे युट्यूब चॅनल आज खरोखरच हे चॅनल आज या ठिकाणी उपस्थित आहे. धन्यवाद तुम्हाला, दंड आयुष्य लागू दे. आभार व्यक्त करतोय, कारण भले भले पण दानी गावले पण आमचं नको. पटते हृदया बोली गोमी आई हृदया बोली गोमी आई मकरंद देवा लुटण्याची मकरंद देवा मकरंद देवा मकरंद देवा लुटण्याची पाणी वाला तुझ्या मर्या विठ्ठल जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल हरिओ. That's all I got.
उमरट्याची कैसे आम्ही जातीन उमरट्याची कैसे वराक्षी झाला आम्ही जातीन रूप तुझे कैसे पाहत पायरीची होऊ दंग राहुणी समंग पायरीची होऊ दंग पायरीची होऊ दंग पायरीची होऊ दंग राहुणी अभंग
पाच राग नाही तर त्या वारकरीच्या माध्यमातून मी 10 राग दाखवले. ठीक आहे ठीक आहे.